युद्धामुळे डिझेल टंचाई, शेती मशागतीला ट्रॅक्टर मिळत नसल्याने हिंगोलीच्या चोंडी खुर्द येथील एका शेतकऱ्याने चक्क आपली 2 मुलं वखराला झोपून शेतीची मशागत करीत आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कडाडल्या आहेत। यामुळे इंधन दरवाढ झाली आहे, तर दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे। यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळेना म्हणून हिंगोलीच्या चोंडी खुर्द येथील शेतकरी नारायण काळे यांनी चक्क आपली 2 मूल वखराला जुंपली आणि शेती मशागत करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कारण हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे शेतकरी डबघाईस आला आहे, तर गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते। एकीकडे शेती पिकत नाही, पिकली तर शेतीमालाला योग्य हमी भाव मिळत नाही। यामुळे शेती मशागतीची कामे करण्यासाठी बैलजोडी ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही, म्हणून शेतीची कामे सध्या शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाते आहे। परंतु इंधन तुटवडा असल्याने ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळेना आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळत नाही। सध्या पेरणीचे दिवस जवळ आलेत, शेती मशागतीचे कामे करावी कधी या चिंतेने चोंडी खुर्द येथील एका शेतकऱ्याने चक्क आपली 2 मुलं वखराला जुंपली आणि होईल तेवढी वखरणी करीत आहे। हे विदारक चित्र पाहिल्यावर असं वाटतं की कृषीप्रधान देशात अन्न पिकविणाऱ्या बळीराजावर ही वेळ आली आहे की जनावरांची कामे आता माणसाला करावी लागतंय। केंद्र सरकारने यावर ठोस उपाययोजना करून डिझेल साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे। आहे की आता आम्हाला शेतपेरणी जवळ आलेली आहे। 15 आता मृग नक्षत्रात पेरणी करण्याची वेळ आली आणि आतापर्यंत आम्ही आधुनिक पद्धतीने आम्ही शेती करत होतो। ट्रॅक्टरद्वारे नांगरण वखरण हे करायचो, परंतु यावर्षी सर्व ट्रॅक्टरवाल्याकडे गेला असता ट्रॅक्टरवाले म्हणतात की डिझेलचा तुटवडा आहे, आम्ही तुमच्या शेतात आम्ही मशागत करण्यासाठी येऊ शकत नाही आणि आता आम्हाला मशागत करणं ही काळाची गरज आहे। म्हणून आम्ही आमचे 2 मुलं आम्ही त्या वखराला झोपून आमची शेतीची मशागत करणे आणि बैल नसल्यामुळं आमच्याकडे एकही बैल नाही आणि मशागत करणे आहे, त्यामुळं आम्ही मुलं धरून आम्ही शेतीची कामं करत आहोत। आमची एकच अपेक्षा आहे सरकारला की आपल्या माध्यमाच्याद्वारे की एक तर डिझेलचा तुटवडा आहे तो कमी म्हणजे लवकरात लवकर मार्गी लावावा आणि शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत त्या हालापेष्टा त्या शेतकऱ्याला ठाऊक असतात, त्या सहन करण्याची क्षमता फक्त शेतकऱ्याकडेच असते। मी सरकारला अशी विनंती करतो की आपण जर याच्यावर तोडगा नाही काढला तर पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। ही मी